डोंट चॅलेंज युअरसेल्फ. आकर्षण होणं खूप स्वाभाविक आहे. तुमच्या नात्यात काहीतरी मायनस आहे, ते काहीतरी करायला तुम्ही तिथे जाता. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आर नेव्हर जस्टिफाईड. मी हे नाही म्हणते की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे सगळेच सेक्स पोटी करतात. की रिलेशनशिपमध्ये समोरचा माणूस आपल्याला चीट करतोय हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कसं ओळखायचं? बॉडी लँग्वेजवरनं तुम्ही ठरवायचं नाही लगेच की तो चिटिंगच करतोय. हे म्हणजे महाभयंकर आहे. एका नात्यामध्ये जर इतकी स्पेसच नसेल की मला फक्त त्याची बॉडी लँग्वेज बघून डायरेक्ट चिटिंगवाला लेबल लावायचं आहे. तो करत असेल किंवा तो नाही करत असेल हा पुढचा भाग आहे. सेक्स झाल्यानंतर रिलेशनशिप बोरिंग होतं का? का नाही होणार सांग ना. आपण समजा आता 1 तास बोललोय, आपण हे 10 तास बोलत बसलो तर बोर नाही होणार आपल्याला. बोर होणं नॅचरल आहे, बोर होणं स्वाभाविक आहे. ऑफिशियली सेक्स करण्यासाठी लग्नाचं टॅग लावलं जातं, हे बरोबर आहे का? माझ्याकडे इतक्या वर्षाच्या केसेसमध्ये ऑफिशियली लग्न झाल्यानंतर सेक्स करतच नाहीयेत, हे जास्त प्रॉब्लेम आहे ना ग. सेक्स बिफोर मॅरेज और आफ्टर मॅरेज, आणि ह्या बिलीफ पोटी जर तुम्ही लग्न करत असाल तर हे तर म्हणजे नॉनसेन्स आहे की तुम्ही सेक्स करण्यासाठी लग्न करणार आहे. म्हणजे व्हॉट इज दिस ना. व्हर्जिनिटी, कॅरेक्टर, सेक्स हे इतकं मोराल, एथिकल इतकं भार आहे ना त्याच्यावर. नात्यांची सुरुवात निदान ह्या प्रश्नावर नसली पाहिजे. सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय. तर का म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण एवढं का वाढतंय? एक्स्ट्रा शब्दच आहे ना. एक्स्ट्रा मिळतं ना सगळं. एक्स्ट्रा चीज, एक्स्ट्रा मायोनेज. आधी मेडिकली बोलते, सायंटिफिकली हार्मोनली बोलते आणि मग इमोशनली बोलू. सी, ॲड्रिनलिन रश असतं एक शरीरात, एक ॲड्रिनलिन असतं. आता समजा मीच हे पॉडकास्ट जेव्हा नवीन नवीन करायचे ना, मला भारी अशी खूप असं क्रेज आणि उत्सुकता असायची. आत्ताही असतेच, पण नवीन नवीन मला खूप भारी वाटायचं. हे कॅमेरा, हे असं तसं. आता मला असं झालं ना, तुम्ही रात्री 2 वाजता मला बसून सांगा, आय एम लाईक यूज टू इट. मला असे 4-5 प्रश्न द्या आणि मग मी सुरू होऊन जाते. बिकॉज माझ्या बॉडीला ते यूज टू झालंय. फक्त आता मला पाहिजे असतं की समोर कोण होस्ट आहे, मग ती काय नवीन मला विचारू शकते. मग असा कुठला प्रश्न ती विचारेल का जो कधीच कोणी विचारला नाही आहे. मग मला तिथं किक भेटते. सो यू नो, ओव्हर सिमिलॅरिटी अँड ओव्हर फिमिलॅरिटी झाल्यानंतर शरीराचं कसं असतं ऑपरेशन, की पहिल्यांदा मी जेव्हा काही बघते तेव्हा जे ॲड्रिनलिन रश होतं ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होत नसतं. पहिल्यांदा पाऊस पडला की कसा मस्त वास येतो ना, नंतर तोच वास नाही येत. सो हे निसर्ग आहे. ह्या निसर्गाच्या विरोधात जाऊन चालत नाही. पण म्हणून मग डायरेक्ट ऑप्शन त्याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नसतो. त्याच नात्यात, त्याच लग्नात नाविन्य कसं आणायचं, त्यासाठी आपल्याकडे हे नॉर्मलाइज नाही आहे एखाद्या तज्ज्ञाकडे जाणं. म्हणजे घराचं इंटिरियर लोक दर 6 महिन्याला बदलतील, कर्टन्स बदलतील, रंग बदलतील, कार बदलतील, कारचं इंटिरियर, मोबाईल, आयफोन कसे अपडेट येतात. मला एक फीचर बदलतो तो, पण 1 लाखाची किंमत टाकतो. पण वी वॉन्ट चेंज एव्हरीवेअर. बट वेन इट कम्स टू रिलेशनशिप, आपण गृहीत धरतो की मला माझ्या नवऱ्यापेक्षा, मी माझ्या नवऱ्याला जितकं ओळखते कोण ओळखणार, त्यालाही तसंच वाटतं. आणि आपण विसरून जातो की येस, हे नातं ना खूप जुनं होण्याआधीच वेळोवेळी त्याला पॉलिशिंग पाहिजे. वेळोवेळी त्याला, दिवाळीला कसं आपण घराची सफाई करतो तशी ती सफाई त्या नात्याला लागते. आणि ती प्रोफेशनल पर्सनकडून जाऊनच होते. लोकांना असं वाटतं आमच्या लग्नात काय प्रॉब्लेमच नाही, मग कशाला जायचं. फ्युचर असे हिडन प्रॉब्लेम्स कधी पॉपअप होतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कधी वाळवी लागली तुमच्या नात्याला. कारण तुम्ही स्वच्छता केलीच नाही. तिथं धूळ बसत गेली, तुम्हाला माहीत पण नाही. आणि कधी तिसरा व्यक्ती जेव्हा त्या नात्यात टपकतो मग तुम्ही जागे होता. असं नाही केलं गेलं पाहिजे. लग्न म्हटलं की ना, बट नॅचरल ओव्हर द पिरियड ऑफ टाईम that adrenaline goes off, that dopamine goes off. But so you have to bring that rush back in that relationship. स्पार्क परत आणायला पाहिजे. मी कित्येकदा आजपर्यंत विचारले, सेक्स हे खूप सुंदर असतं एका नात्यामध्ये स्पार्क आणण्यासाठी, पण असं विचारलं ना शेवटचं कधी केलं होतं, मग ते असे विचार करत बसतात. कारण त्यांना आठवत पण नाही, त्यांना आठवतच नाही. आणि जास्तीत जास्त कृती झालेली असते. जे पेनिस गोईंग इन टू वजायना, इरेक्टेड पेनिस, आणि झालं. मग होतं ना, आमचं झालं होतं 2 महिन्याआधी. मग 2 महिन्याआधी झालं होतं, मग 2 महिने काय केलं तुम्ही ना. आणि हाऊ कॅन यू इमॅजिन दॅट अ मॅरिड लाईफ विल बी व्हेरी नाईस विदाउट सेक्स.
यू आर जस्ट, म्हणजे तुम्ही किती गृहीत धरताय. म्हणजे काय मॅडम, ते सेक्सच काय करायचं, त्याच्याशिवाय पण आयुष्य असतं. मी कुठे नाही म्हणते, पण ते असलेलं आयुष्य खूप सोपं सुंदर असतं आणि त्या नात्यात टवटवीतपणा राहतो. मग तिथं तिसऱ्या माणसाची एंट्री होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. नात्यात आदर पाहिजे, सन्मान पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, गृहीत धरलं नाही पाहिजे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आर डिफेन्स मेकॅनिझम. कारण लग्नाची चौकट, लग्नाची फ्रेम, लग्नाचा फोटो भिंतीवर टंगून ठेवायचा आहे आणि तो सोसायटीला दिसलाच पाहिजे. तो जर सोसायटीला नाही दिसला तर मग काय ना, मग बाकी जो किक चाहिए लाइफ में वो आप बाहर से लो. मी हे नाही म्हणत आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे सगळेच सेक्स पोटी करतात. काही लोक इमोशनल बॉन्ड पोटी पण करतात. पण ह्याचाच अर्थ तुमच्या एक्झिस्टिंग नात्यामध्ये काहीतरी मायनस होतं म्हणून तुम्ही तिथे गेला ना, मग ह्या मायनसवर नाही काम करणार. मग त्या नात्यात पडल्यानंतर तिथं मायनस नाही होणार आहेत. काम करावं लागतं ग, नात्यावर काम करावं लागतं, नात्यावर दररोज काम करावं लागतं, नात्यावर आवर्जून आठवण करून एफर्टफुली काम करावं लागतं. लग्न झालं, 2 मुलं झाली आणि MIDCमध्ये फॅक्टरी उभी केलीसारखी, ते 7-12 उतारा तर आपलाच आहे. मग तिथे नक्कीच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर काय, मग काय ना काय तिथे असे गंभीर प्रॉब्लेम्स येतील. बघ, छोटे मोठे प्रॉब्लेम्स आर डिफरंट थिंग, बट असे प्रॉब्लेम्स ज्याच्याने ते मॅरेजच जर डेंजरमध्ये जाते, देन यू नीड टू बी माइंडफुल, राईट? सो या, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज माय ब्रेड अँड बटर. म्हणजे माझ्या 40 सेशन्सपैकी अर्धे सेशन्स तर नुसते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे असतात. आपण मोस्टली म्हणतो की फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी किंवा सेक्स नीट होत नसेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होऊ शकतात. पण जर समजा एखाद्या नात्यात नवऱ्या बायकोचं व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित सेक्स वगैरे सगळं होतं आहे, तरीसुद्धा त्यांच्या दोघांच्याही मनात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे विचार येऊ शकतात. 100% आकर्षण कधी पण होऊ शकतं, हे लक्षात घे. मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगते, आपण ह्युमन बीइंग्स आहोत. डोंट चॅलेंज युअरसेल्फ. आकर्षण होणं खूप स्वाभाविक आहे. माझ्याकडे हा ऑरेंज कुर्ती आहे, लखनवी कुर्ती मी घातली आहे. आता मी उद्या परत दादर एल्को मार्केटला गेले, बँड्राच्या एल्को मार्केटला गेले, माझ्याकडे 6 लखनवी कुर्ती आहेत घरी, सगळा स्टॉक आहे. पण तिथं गेल्यानंतर मी बघते की नाही, परत बघते ना. मुलं सुद्धा काळा शर्ट घातलेला अंगावर, पण तरी मॉलमध्ये जाऊन 10 काळे शर्ट बघतील. सो ते बघणं आणि ते बघून अरे वा, हे किती छान आहे, हे मला घ्यायला पाहिजे, हे असं वाटण्यापर्यंत इज स्वाभाविक आहे. पण मग तुम्ही आठवण करून देणार आहे ना, तुम्ही किती कॉस्ट भरू शकता? माझं अख्खं कबाड भरून मी नुसतेच पैसे लखनवी कुर्त्यांवर टाकणार आहे का? माझ्याकडे ते करायचे रिसोर्सेस आहेत का? ते केल्यानंतर मी समजा जाऊन 100 लखनवी कुर्ते आणले, तेवढा पैसा टाकला, मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण आहेत ना. सो डू आय हॅव द रिसोर्सेस अँड डू आय नो की काय कॉन्सिक्वेन्सेस होणार एखाद्या कृती केल्यानंतर? ह्याचा अवेअरनेस नसताना तुम्ही काय पण जे करता, इट इज नॉट गोइंग टू हेल्प यू ना. इट इज ॲब्सोल्युटली नॉट गोइंग टू हेल्प यू. त्यामुळे शारीरिकरित्या सॅटिस्फाईड आहे किंवा नाही आहे, किंवा मानसिकरित्या सॅटिस्फाईड आहे की नाही आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आर नेव्हर जस्टिफाईड, बिकॉज दे आर नॉट जस्टिफाईड ना. कसे तुम्ही जस्टिफाय करणार आहे? तुमच्या नात्यात काहीतरी मायनस आहे, ते वॉइड, ते काहीतरी करायला तुम्ही तिथं जाता. किंवा तुमचं सगळं चांगलं असताना पण तुम्हाला तो काळा शर्ट आवडला, तर तुम्हाला हा पिवळा शर्ट पण पाहिजे आणि तो काळा शर्ट पण पाहिजे, असं तुमची इच्छा आहे. पण पिवळा शर्टाची कन्सेंट घेतली का तुम्ही? तुम्ही पिवळा पण घालणार कधी, काळा पण घालणार कधी? मग तुम्ही ते सँडविच होणार आहे का मध्ये? सो देर आर लॉट ऑफ प्रोबॅबिलिटीज. It all depends upon, do you have the ability, do you have that value system, belief system, can you bear the consequences, then do it, otherwise don't do it. पण जस्टिफिकेशन ऑफ एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स इज ऑफ नो यूज. एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्सला अशा आपण बसलो ना, एक अख्खा पॉडकास्ट बनवू, 1001 कारण असतील आणि एखादं कपल उगवेल, त्याचं 1002 वर रिझन असेल. त्यामुळे ह्या कारणामुळे होतात, मला तिथं बोलायला आवडतच नाही. ते झाल्यानंतर काय करायचं, त्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर ना. इट इज ऑलवेज गुड टू इन्व्हेस्ट इन युअर रिलेशनशिप फ्रॉम डे 1. अँड वर्स्ट केस सिनारिओ, एखादा पुस्तक आपण वाचतो, पहिलं पान वाचलं, दुसरं पान वाचलं, चौथं 5व्या पान वाचलं, 7व्या पानाला एक विलनची एंट्री झाली आणि ते पान मला बिलकुल आवडतच नाही आहे त्या पुस्तकातलं. मग ते विलन आलं म्हणून मी ते पुस्तक वाचायचं सोडून दिलं. पण माझं लग्न, समजा माझं एक पुस्तक आहे, तर मी ते विलन आलं ना, मला आता हे पुस्तक वाचायचंच नाही, एकतर मी ते पुस्तक सोडून देणार, बरोबर आहे? किंवा ठीक आहे,
ह्या पानाला विलन आलं होतं ना, मी हे पलटवेन आणि पुढे कहाणी कंटिन्यू ठेवेन. पण ते जमायला मला थोडा वेळ लागतोय, मग मी कोणाची तरी प्रोफेशनल हेल्प घेईन, पण मी ते पुढे जाईन. पण त्यांना 3 पानं पुढे जायची, परत पलटून त्या पानावर यायचं, 4 पानं पुढे जायची, परत पलटून त्या पानावर यायचं. पुस्तक असं वाचतो का आपण? नाही वाचत. आणि तेच पुस्तक आपल्याला दररोज वाचणं असतं. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी माइंडफुल की येस, एकदा क्रायसिस आलं होतं, मग ह्या क्रायसिसमुळे आपल्या नात्यामध्ये इतका प्रॉब्लेम झाला होता. आता नातं जोवर सुंदर होतं, सगळं चांगलं होतं, ह्या क्रायसिसमध्ये आम्ही नवरा बायको दोघं ठरवतो की मी तुला माफ करते, मी परत तसं नाही करणार, आणि लेट्स गो अहेड. अगेन इफ दिस क्रायसिस इज कमिंग, नाव ॲटलीस्ट यू नो ना, नाव यू नो what you can do, what you can't do, what you should do, what you should not do. पण that's how it is. आपल्या पर्स्पेक्टिव्हवर असतं गं. आपण माझ्या नात्यात मला वाटतं कोणाला तरी माफ करावं, माझी चॉईस आहे ना. मला कोणी हे नाही सांगितलं पाहिजे की हां तू डोक्यावर चढवून ठेवतेस. नाही, मला करायचं आहे माफ, तिथं मला चान्स द्यायचा आहे, मला पुढे जायचं आहे त्या व्यक्तीसोबत, नाही मला राहता येणार आणि मी माफ करायला तयार आहे आणि खऱ्या मनाने माफ करायला तयार आहे. आणि मला दिसतंय समोरचा त्याच्या डोळ्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या शब्दात, त्याच्या त्या सायलेन्समध्ये की तोही माझ्याकडे माफी मागतोय. सो आय वॉन्ट टू गो हेड, इज माय चॉईस. पण एखादा असेल नो, मला नाही माफ करतायत, तर आय वॉन्ट टू मूव आउट, रिस्पेक्ट दॅट. प्रॉब्लेम मला कधी येतो माहिती आहे सेशन्समध्ये, जेव्हा तुम्ही शिक्षा द्यायला बसता त्या माणसाला. शिक्षा देणं अनैसर्गिक आहे. लॉसुद्धा डझंट पनिश. द इन्फिडिलिटी इज नॉट एन ऑफेन्स. इन्फिडिलिटी इज अ ग्राउंड ऑफ डिवोर्स. If somebody has done infidelity with you, you can choose to move out of the relationship. पण क्रिमिनल टेंडन्सीसारखं काहीतरी मेंदूत करायचं आणि खुन्नस करायचं, गॉड, दॅट्स अनह्युमन. तसं नाही झालं पाहिजे. की ऑफिशियली सेक्स करण्यासाठी लग्नाचं टॅग लावलं जातं, हे बरोबर आहे का? माझ्याकडे इतक्या वर्षाच्या केसेसमध्ये ऑफिशियली लग्न झाल्यानंतर सेक्स करतच नाही आहेत, हे जास्त प्रॉब्लेम आहे ना गं. ॲज अ सेक्स कोच, ॲज अ डॉक्टर, आय एम नॉन जजमेंटल. माझ्यासाठी तुम्ही लग्न आधी सेक्स करताय, लग्नानंतर सेक्स करताय, हे एका कल्चर आणि एका सोसायटीचे आपण भाग आहोत. तर आपलं रिलिजन, आपलं कल्चर, आपले सोसायटल पर्सनल बिलीफ्स, ह्या पोटी आपण ते स्वतः ठरवतो. ते स्वतः ठरवणं खूप गरजेचं. आणि येस, वी स्टे इन इंडिया, वी स्टे इन महाराष्ट्र, नाशिक, तर त्या कल्चर आणि सोसायटीचे पण एक भान ठेवून आपण ते बनवतो. पण लग्न केलं म्हणजे सेक्स जमणारच आहे, माझ्या मते हा तर इतका मोठा मिसकन्सेप्शन आहे की जस्ट बिकॉज तुमचं साखरपुडा झाला, तुम्ही अक्षदा टाकल्या, 7 फेरे घेतले, आता फर्स्ट नाईट और सब जमने वाला. मला वाटतं मध्ये मराठी पिक्चर पण, फर्स्ट क्लास दाभाडे, काय पिक्चर बनवली आहे. त्या मुलाला कॉन्डम घातल्याबरोबर त्याचं अराउजल जात असतं, जेव्हा की तो पहिल्यांदा सेक्स लग्नानंतरच करतोय. आणि मग तो त्या ज्या कुठल्या तज्ज्ञाकडे जातोय, त्या गुप्त रोग तज्ज्ञ, मग गुप्त रोग तज्ज्ञाकडे जातो म्हणजे त्याला काहीतरी गुप्त रोग झाला म्हणून कोणी तो ते समजून घेण्यासाठी जात असतो की ते कसं करायचं. आणि एवढी मोठी सुंदर जॉईंट फॅमिली दाखवली, तिथं काहीच बोललं जात नाही कधी, आणि त्याला डिफिकल्टी जाते. सो इट इज नॉट अबाउट सेक्स बिफोर मॅरेज और आफ्टर मॅरेज. आणि ह्या बिलीफ पोटी जर तुम्ही लग्न करत असाल तर हे तर म्हणजे नॉनसेन्स आहे की तुम्ही सेक्स करण्यासाठी लग्न करणार आहे, म्हणजे व्हॉट इज दिस ना. हा बिलीफ सिस्टीम ॲटलीस्ट आय डोंट फील इज एम्पावरिंग. मग तुम्ही 60चे झाल्यावर तर जमणार नाही आहे तुम्हाला सेक्स करायला, मग लग्न संपलं असं नसतं ना. इंटिमेसी इज डिफरंट, इंटरकोर्स इज डिफरंट. एखाद्या व्यक्तीला लग्न न लग्न पण त्याला सेक्स करायला आवडेल, एखाद्या व्यक्तीला हो मला कमिटेड रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतरच इंटरकोर्स करायला आवडेल. वी गिव ड्यू रिस्पेक्ट टू बोथ ऑफ दॅम. पण त्याचं शिक्षण घ्या, गृहीत नका धरू आपल्या अवयवांना. मुलींना तर मी आवर्जून सांगेन, गृहीत नाही धरलं पाहिजे. आपण आपल्या योनीला बघत नाही, स्पर्श नाही करत. पिरियड्स मेनार्कीच्या आधीची योनीचा रंग, मग पिरियड्स आल्यानंतरचा योनीचा रंग, पहिल्यांदा गरोदर झाल्यानंतर योनीचा रंग बदलतो. वजायना कशाला म्हणतात, वल्वा कशाला म्हणतात माहीत नसतं, क्लिटोरिस म्हणजे काय माहीत नसतं, की पेनिसचं फक्त 6 इंच 5 इंच, अरे वजायना का तो पहला 3 इंच कोई सेंसिटिविटी रहती है, उसके बाद तो एक इलास्टिक ट्यूब है, दैट इज नथिंग टू डू विथ हाऊ डीप यू गो, हाऊ हार्ड यू गो. पण मुलींना पण हे माहीत पाहिजे ना. माझ्या जीजू आणि दीदीचं ना इतकं एका रात्रीतनं 6दा चालतं. दॅट्स द डाटा दे हॅव.
अँड द अदर डाटा इज माझ्या मोठ्या बहिणीला ना खूप दुखलं होतं आणि तिला खूप त्रास झाला होता. दिस इज नॉट इन्फॉर्मेशन, दिस इज मिसइन्फॉर्मेशन ना. यू सेट इन फ्रंट ऑफ अ सेक्स कोच, हॅव प्री मॅरिटल सेक्शुअल कोचिंग सेशन. एकदा समजून घ्या, आपली शरीर रचना माहीत पाहिजे. लिप्सला लिपस्टिक लावताना आपण काय नाही करत, आपण ते मोठं करतो, छोटं करतो, खोटं खोटं तीळ काढतो, आयब्रो शेप करतो. आपण ह्या भागाची जितकी काळजी घेतो, मला सांग ना, तेवढीच काळजी खालच्या भागाची घेतली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे म्हणजे ते वास नाही यायला पाहिजे, शेवच केलं पाहिजे, ती काळजी नाही म्हणत आहे मी. अंडरस्टँड द स्ट्रक्चर. लेबिया मायनोरा म्हणजे काय, लेबिया मेजोरा म्हणजे काय, क्लिटरस म्हणजे काय, वल्वा काय, वजाना काय, युट्रस काय, ओव्हरीज काय, फेलोपियन ट्यूब्स काय, हे असे शब्द बोलल्यानंतर तुमच्या शरीराच्या अवयवाचे शब्द बोलते ना. त्याच्यासाठी मेडिकल प्रॅक्टिस करून डॉक्टर बनायची गरज नाही. पण ज्या अवयवात ना एका माणसाचं लिंग जे आपण कधीच पाहिलेलं नाही आणि ते आज जाणार आहे आणि मला काहीही माहिती नाही आहे त्याच्यातलं, फक्त पॉनमध्ये काहीतरी भन्नाट पोझिशन्स किंवा तुम्ही ग्रे अनॉटॉमी बघणार, 365 बघणार, लव्ह स्टोरीज बघणार आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही लग्नामध्ये सेक्स करायला उतरत असाल तर तुम्ही लिटरली अशा अंधाऱ्या काळोखात केवमध्ये असा तीर मारताय. लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला आणि मग नाती खराब होतात पुढे. आणि मग ते जमत नाही, पहिल्या रात्री जमलं नाही, दुसऱ्या रात्री जमलं नाही, मग त्या मुलांना पण ट्रॉमा बसतो, त्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. मुलींना वजानसमस असतं, वजानसमसवर तर अख्खा व्हिडिओज बनवतो आम्ही की ती अशी कंडिशन आहे जिथं वजानल स्पाझम होतं. म्हणजे मला करायचं तर खूप आहे, इच्छा पण खूप आहे, पण आता तो मुलगा पेनिट्रेट करणार तर माझं फुल बॉडी असं होतं. कारण ह्याची कारणं मेडिकल, हार्मोनल आणि माझ्या केसेसमध्ये इमोशनल खूप असतात. लहानपणी कधी काळी कुठे सेक्शुअल अब्यूज झाला आहे, कोणीतरी घाणेरडा स्पर्श केला आहे, घाणेरड्यारित्या बुब्सला हात लावलं आणि आपल्याकडे हे सर्रास असतं. घरातले काका, मामा, भाऊ, बाबा पॅन्टमध्ये हात घातला, हात लावला. पहिलीतच होती मुलगी, तिला तर ते माहीत पण नाही की हे रॉंग होतं. पण अवयव खोटं बोलत नाहीत, अवयव मेमरी विसरत नाही. एस्पेशली पेनिस अँड वल्वा, दे हॅव अ स्ट्रॉंग मेमरी, व्हेरी स्ट्रॉंग मेमरी. कारण तिथं नर्व सप्लाय इतका जास्त आहे ना. तो विचार कर ना, पहिल्यांदा घाणेरडा स्पर्श लागलाय तिसरीत, माझं शरीर तिथं कोणी मग हात लाव, माझं शरीर असं होतं. नाही जमत सेक्स. माझ्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त केसेस फक्त वजायनसमसच्या आहेत. तू लग्नानंतर सेक्स म्हणते, जमलंच नाही तर काय करणार आहे तुम्ही. आणि जमत नाही हे सांगायचं कोणाला, हे सांगितल्यावर हसू पिकतं सगळीकडे, असं कसं तुम्हाला नाही जमत. सो लग्न आणि सेक्स हे समीकरण कृतीचं लावताय तुम्ही, कृतीचं लावताय ना. इंटरकोर्ससाठी एक लीगल वय आहे, एक लीगल रिलेशनशिप स्टेटस आहे, पण द इन्फॉर्मेशन ऑफ इंटरकोर्स, द इन्फॉर्मेशन ऑफ इंटिमेसी, ह्याला काय लग्नाची इकडे आणि इकडे असं काही नाही. दॅट इन्फॉर्मेशन इज सेम हिअर अँड हिअर ना. सो सीक दॅट इन्फॉर्मेशन फ्रॉम राईट पीपल लाईक अस अँड देन डू दॅट लग्न अँड सेक्स. आपण सेक्स होत नाही आहे ह्या विषयावर बोललो, पण सेक्स झाल्यानंतर रिलेशनशिप बोरिंग होतं का, किंवा लग्न बोरिंग होतं का? का नाही होणार सांग ना. आपण समजा आता 1 तास बोललोय, आपण हे 10 तास बोलत बसलो तर बोर नाही होणार आपल्याला. बोर होणं नॅचरल आहे, बोर होणं स्वाभाविक आहे. बोर नाही व्हायला पाहिजे असं मेंदूला नाही कळत. कारण लाईक सपोज इफ आय हॅव दिस ब्लॅक बॉटल, जर मी म्हणते ही काळी बाटली बघू नको, काळी बाटली बघू नको, तर तुला काळीच बाटली बघणं दिसणार आहे, बरोबर. पण इफ आय से की ओके वॉच ॲट दिस लाईट, मग मी तुला काहीतरी दुसरा डाटा देते. ब्रेन नेव्हर ऑपरेट्स लाईक दॅट. अँड ॲज सुरुवातीच्या पण तुझ्या एका प्रश्नाला म्हटलं ना, डोपामाइन, ॲड्रिनलिन हे नवीन गोष्टीला खूप लवकर रिलीज होतं. पण वेन यू आर वॉचिंग सेम थिंग, मग डोपामिन आणि ॲड्रिनलिन रश हार्मोनली रिलीज नाही होत, मग त्याला नवीन ट्रिगर्स द्यावे लागतात. म्हणून मग 5 फीट 4 इंच 6 फुटाचं शरीर आहे ना. कधी मला इथून छान वाटेल सेक्स, कधी मला बॅकला छान वाटेल, कधी मला थाईजला काय केलं की छान वाटेल, कधी मला फुटला केलं तर छान वाटेल, कधी फक्त हातात केलं तर, कधी कानामागे, कधी केसांमध्ये. ओ माय गुडनेस, देयर इज सो मच थिंग्स टू डू अदर देन X इज इक्वल टू P इंटू V. कारण X इज इक्वल टू P इंटू V हाच फॉर्म्युला करत राहिलं तर बोर होतं. एकच फॉर्म्युला वापरला तर बोर होतं ग. पाठ झालेलं असतं शरीराला. हे म्हणजे हे म्हणजे हे अधिक हे म्हणजे हे अधिक हे म्हणजे हे. म्हणजे 2 + 2 = 4, 2 + 2 = 4 हे कितीदा करणार ना. पण सपोज आय टेक 6 - 4,
तरी 2 होतंय, मग 8 - 4 तरी 4 होतंय. फॉर्म्युला बदलता आला पाहिजे की नाही? व्यक्ती बदलायची गरज नाही आहे, फॉर्म्युला बदलायची गरज आहे. तर सतत आपण काही जण आहे ना सेक्स करण्यासाठी किंवा सेक्स शिकण्यासाठी पॉर्न व्हिडिओ बघतात किंवा सेक्स रिलेटेड व्हिडिओ बघतात. तर पॉर्न व्हिडिओ बघणं रिलेशनशिपसाठी किती घातक आहे? आय लाईक द इनोसन्स यू आस्क युअर क्वेश्चन्स. असे एकदम इनोसेंटली विचारतेस तू. सी, पॉर्न व्हिडिओ इज वन टॉपिक, रिलेशनशिप इज वन टॉपिक, आणि ते घातक शब्द इज वन टॉपिक. एक नातं आहे, त्या नात्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. त्या नातं आणि त्या 2 व्यक्तीचे बिलीफ सिस्टीम्स, मला काय केलं म्हणजे योग्य वाटतं ह्या नात्यासाठी, तुला काय केलं म्हणजे योग्य वाटतं ह्या नात्यासाठी, हे झाले त्या नात्यामधले त्या 2 व्यक्तीचे बिलीफ सिस्टीम्स. मग त्यात समाजाचे पण बिलीफ सिस्टीम असतात, ते त्या खानदानमधनं आले त्यांचे बिलीफ सिस्टीम असतात, त्यांचे रिलिजनचे असतात वगैरे वगैरे. हे झालं एक्सटर्नल बिलीफ सिस्टीम. ना पॉर्न इज तो फ्री का एंटरटेनमेंट. पॉर्न शिवाय आज आपल्याकडे सेक्ससाठी काही रिसोर्सेस नाही आहे अनफॉर्च्युनेटली. सो दॅट इज द चॉईसलेस रिसोर्स. आमच्यासारख्या लोकांना तर सोशल मीडियावर केवढे रिस्ट्रिक्शन्स आहेत. इंस्टाग्रामला सगळं कळत नाही की मी डॉक्टर आहे आणि मी एज्युकेट करते, माझं कॉन्टेंट एज्युकेटिव्ह आहे, तरी आम्हाला कम्युनिटी गाईडलाईन्स येतात बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट पेनिस अँड वजाइना अँड वल्वा. सो अनफॉर्च्युनेटली पॉर्न इज अ इझिली अवेलेबल, सर्रास मिळालेलं एक फ्री एज्युकेशनल एंटरटेनमेंटचं सोर्स आहे. आपण माणसं मूर्ख की तिथून एज्युकेशन घेतोय. ते एंटरटेनमेंट आहे ना, ते एंटरटेनमेंट है ना. शाहरुख खान ऐसा हाथ फैला के बाहें ये करके लड़कियों को अरोस करता है, असं प्रत्येक मुलाला जमतंय का? किती इमिटेट केलं की 10 शाहरुख खान नाही आहेत ना, एकच शाहरुख खान आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू अ व्हेरी ड्रास्टिक डिफरंट एक्झाम्पल. कारण ते रिअल लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यामध्ये अंतर आहे ना ग. पॉर्नमध्ये देर इज साईज, there is like stamina, there is performance and everything is well rehearsed. रिअल लाईफमध्ये ट्रॉमा आहे, ग्रीफ आहे, पेन आहे, राग आहे, द्वेष आहे, काय काय असतं रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफमध्ये खऱ्या माणसासोबत करायचं आहे ना, असं बसून दिवसभर चिडचिड झालेली आहे, पण आता मी पॉर्न बघून आले ना, आता मी तसं करणार आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनाचे 100 तुकडे केलेले असतील दिवसभर, आणि रात्री तुम्हाला तुमचा अवयव जर आत टाकायचा असेल कारण ते पॉर्न बघून आला आणि तुम्ही उत्तेजित झालाय, व्हॉट द हेल आर यू डुईंग. आणि स्त्री तरी घेऊन पण टाकेल तुम्हाला आत, म्हणजे होल आहे तिच्याकडे, तुमच्याकडे तो पोल आहे, तो आत बाहेर करेल, विषय मिटेल. पण व्हॉट आर यू डुईंग विथ हर सोल. पॉर्नमध्ये दाखवतात का सांग ना. हृदयाला कसा स्पर्श करायचा, किसी की रूह को कैसे छुआ जाता है, जिसमें जरिया रहता है रूह तक पहुंचने का, ये पॉर्न में नहीं दिखाते हैं. सो ते हा संवाद न होणं भयंकर आहे. पॉर्न बघणं नाही बघणं, ऑनेस्टली स्पीकिंग इट्स अ व्हेरी पर्सनल चॉईस. एखाद्या नात्याची ती पर्सनल चॉईस असू शकते, ते नातं ठरवेल, त्या नात्यामधली 2 माणसं ठरवतील. पण ते ठरवण्यासाठी लागणारा जो संवादाची स्पेस आहे, ती स्पेस न क्रिएट करणं एका नात्यात, ती स्पेस नसताना तुम्ही हे एक्सपेरिमेंट नाही करू शकत. फर्स्ट वी नीड टू. आपण आता तू मला 4दा फोन करून बोललेस, तेही मला फोनवर बोलले होते, असं करून आपण फायनली आज हा पॉडकास्ट करतोय. तर आपण संवाद केला ना, आपण आज पहिल्यांदा भेटतोय ना एकमेकांना, तरी आपण एवढ्या गंभीर विषयावर कधीचे बोलतोय. बट यू क्रिएटेड दॅट स्पेस विथ मी, यू इन्व्हेस्टेड सम टाईम, मग हे घडलं ना. मग नात्यामध्ये तुम्हाला पॉर्न इंट्रोड्यूस करायचं असेल तर तुम्हाला ती स्पेस आधी क्रिएट करावी लागेल. तो संवाद असतो वल्नरेबल, कन्सेंट घ्यावी लागेल. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर पर्याय आहेत ना. सो या, गेट एज्युकेटेड इज सिम्पल आन्सर फ्रॉम द राईट रिसोर्सेस, नॉट थ्रू पॉर्न. आता एखाद्या मुलीच्या किंवा एखाद्या मुलाच्या आयुष्यात एक मुलगा एक मुलगी आलेच नाही, ते रिलेशनशिपमध्ये कधी आलेच नाही, आणि डायरेक्ट लग्न झाल्यानंतर त्यांना जर सेक्शुअली काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतील, ते जमतच नसेल तर मग नाहीच जमत. त्याचं शिक्षण घ्यायचं असतं ना. आमच्यासारख्यांकडे यायचं असतं, त्या बेडरूममध्ये स्वतःच हात पाय मारत बसायचं नाही. कारण मग तुम्ही नंतर अवयव म्हटलं ना ग, अवयव असे आहेत ना, वल्वा आणि पेनिस, त्यांना एक सततचा अनुभव सारखा गेला. सपोज आज अटेम्प्ट करतोय जमलं नाही, उद्या अटेम्प्ट करतोय जमलं नाही, नंतर ते पेनिस घाबरतं.
ते तिथं ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, पुडेंडल नर्व आहे ना तिथं ती जाणारी, मग ते स्टिम्युलस जात नाही. काय स्टिम्युलस जातं? बापरे मला जमत नाही, बापरे हे दुखतंय, बापरे आपल्याला कळतच नाही. माझ्यासोबतच्या लग्न झालेल्या मुलींना तर 4 मुलं झाली. हे थॉट्स आहेत माझ्या पिट्युटरी ग्लँडमध्ये. दिस ऑल हार्मोन्स, राईट? पिट्युटरी ग्लँड इज द, मेंदू इज बिगेस्ट सेक्स ऑर्गन. तुमच्या मेंदूत काय चाललंय, मनात काय चाललंय ते खाली रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे तुम्ही लग्नाआधी किंवा लग्नानंतर यू आर इन लव्ह विथ समवन, तुम्ही इंटरकोर्स केला नाही आहे, इट इज ओके, बट यू नीड टू गेट एज्युकेटेड. आणि पहिल्यांदाच अटेम्प्ट, मी तर म्हणेन आवर्जून म्हणेन आजच्या पॉडकास्टवर, तुम्ही लग्न झालं, फर्स्ट नाईट तुम्ही केलं आणि तुम्हाला नाही जमलं, प्लीज कम इमिजिएटली बसा, बोला. एवढं मोठं ऑफिस मी कशासाठी बांधून ठेवलंय ग? ऑनलाईन घ्या सेशन, ऑफलाईन या. कारण हो जमून जाईल, आपण आईशी बोलणार, बहिणीशी बोलणार, तो मित्राशी बोलणार, तो कुठल्या तरी तंबूवाल्याकडे जाऊन काहीतरी औषध खाऊन येणार, नाही तर वायग्रा खाऊन येणार, आणि ही जास्त काहीतरी सेक्सी कपडे आणणार आणि स्वतःच ट्रायल एरर करत राहायचं. का ना असं का? प्रॅक्टिकली घडणं वेगळं, खूप वेगळं. आणि मग ह्यामध्ये आता समजा तू ह्या प्रोफेशनमध्ये आहेस, तू ह्याची काहीतरी ऑफिशियल ट्रेनिंग घेतली ना, तू आल्यानंतर केस आवरलीस, ड्रेसअप झाली, तुला एका टोनमध्ये बोलायची तू ट्रेनिंग घेतली की नाही? अनफॉर्च्युनेटली सेक्समध्ये ही प्रायर ट्रेनिंग करायची आहे असं एथिकली नॉट पॉसिबल आहे ना. अनफॉर्च्युनेटली इट इज एथिकली नॉट पॉसिबल. मग ज्या गोष्टीला इतके रिस्ट्रिक्शन्स आहेत, तिथं आमच्यासारख्या माणसाकडे येऊन शिक्षण घेणं हे अभिमानाने येऊन घेतलं पाहिजे. You know, you should be proud. Yes, we are going to a sex coach because yes, we want a good sexual life. We want to understand the emotion behind it. आणि मग बघ ना किती सोपं होऊन जातं. तुम्ही जे बोललात त्याच्याशीच रिलेटेड आपला पुढचा प्रश्न आहे, पण त्या पुस्तकाचं उदाहरण घेतलं. आपल्याला एखादं पुस्तक आवडलं की आपण ते एका दिवसात नाही वाचत, 2-2, 3-3 पानं वाचत ते म्हणजे त्या पुस्तकात किती रमता येईल त्याचा प्रयत्न करतो आपण. आणि काय छान वाटलं की बुकमार्क ठेवतो, हायलाईट करतो, परत वापरतो, ते कोट म्हणून वापरतो. हे किती सुंदर आहे. म्हणजे एकाच दिवसात पुस्तक वाचून आपण ती मजा घालवत नाही, ठेवतो ते कंटिन्यू. तर मग अशा वेळेस जेव्हा ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या गोष्टी घडतात, एकमेकांना कळतं, मग त्यावेळेस ते नातं रिस्टार्ट कसं करावं, त्या गोष्टीतून मूव्ह ऑन कसं व्हावं, आणि जरी समजा मूव्ह ऑन झालं तर मग नंतर ना त्याच गोष्टी घडत असतील तर कसं? चूक ही एकदा होते ना, मिस्टेक ही एकदा होते, आणि तेवढं ह्युमॅनिटेरियन लेवलवर आपण समजू शकतो. पण चूक सारखी होणं सवय आहे ना, इट्स अन हॅबिट. ओके, तर ती हॅबिट त्या व्यक्तीची आहे. अँड देन आय चूज की मला माहीत आहे की हा दररोज सिगरेट पितो, मला माहीत आहे हा दररोज दारू पितो, पण आय चूज टू स्टे विथ हिम ना. अँड मग जेव्हा मी निवडतीये तर मी प्रेमापोटी निवडतीये का मी लाचारीपोटी निवडतीये, का मी हेल्पलेस आहे म्हणून निवडतीये, की माझ्याकडे काही ऑप्शन नाही म्हणून निवडतीये, की मी सोसायटीला घाबरते म्हणून निवडतीये. सो माझ्या मते ओनरशिप ही नेहमी आपल्याकडेच असते, आपल्यामध्ये ती एबिलिटी पाहिजे. त्यामुळे मूव ऑन होता येतं का? 100%. का कम्प्युटर क्रॅश नाही होत, रिस्टार्ट रिबूट नाही करत आपण, अँटीव्हायरस टाकतोच ना, सगळीकडे करतो ग, सगळीकडे करतो. नात्याला पण तसं असतं. पण सतत होत असेल तर यू हॅव द आन्सर इन युअर क्वेश्चन ना, म्हणजे तिथं प्रश्नच उरत नाही मग. आणि मग एवढी काय अशी तुमची लाचारी आहे की एक व्यक्ती काय, सम पीपल आर वुमनायझर, म्हणजे त्यांना बायकांकडे जाऊन काय वाटेल ते करणं हे त्यांच्या मर्दानगीचा एक भाग वाटतो. मग त्यांच्या बायका निवडतायत ना त्यांच्यासोबत राहणं, मग ते पाहिलं पाहिजे की नातं ना कसं असतं माहिती आहे, माझ्या विश्वातला एक मोठा भाग आहे, पण माझं विश्व नाही आहे. नातं माझं विश्व नाही आहे ना, मग माझं हे विश्व आहे, त्याच्यात हे नातं होतं, सुंदर नातं आहे, पण हे नातं ना सतत असं काहीतरी होत चाललंय की माझं पूर्ण विश्व अफेक्ट होतं. then I choose ना, I choose whether I want to give chance, whether I don't want to give chance. मूव ऑन होता येतं तर 100% मूव ऑन होतं, परत प्रेमात पडता येतं, माफ करता येतं. माफ करण्यापेक्षा सुंदर काही नाही माहिती, खूप सुंदर फिलिंग असते मनाने कोणाला माफ करून बघ तू, खूप असं छान वाटतं. पण माफ केल्यानंतर मला परत त्या व्यक्तीसोबत पुढे जायचं की नाही जायचं हे माझं कॉन्शियस डिसिजन आहे. तिथे नोबडी शुड फोर्स मी. पण मला मूव ऑन पण करायचं असेल तर माफ करून मूव ऑन व्हावं,
पुढे पण जायचं असेल तर माफ करून पुढे जावं. फॉरगिव्हनेस इज मोस्ट सेन्शुअल आय फील. कारण फॉरगिव्हनेसपेक्षा सुंदर सेन्शुअल इमोशन काही नाही, पण ती खूप कमी वापरली जाते आणि ती वापरण्यासाठी एबिलिटी आणावी लागते. अशी ती फॉरगिव्हनेस अशी इनबिल्ट नसते. फॉरगिव्हनेस ही क्वालिटी अशी इनबिल्ट नसते ना गं. सपोज माझे केस कर्ली आहेत, मला स्ट्रेट करायचे आहेत, तर मला ते स्ट्रेटनर दररोज वापरणं आहे, कारण माझे मूळचे केस कर्ली आहेत. त्यामुळे मूळ आपण प्रेम करणं हे आपल्या मुळात आहे. पण फॉरगिव्ह कसं करायचं ना, हे आर्ट आहे, ते शिकावं लागतं, ते अंमलात आणावं लागतं. आणि हे जर दोन, प्रेम आणि माफी, सोबत आले ना, बिलीव्ह मी, खोटारडेपणा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, इन्फिडिलिटी हे असे निघून जातील. हे निघून जातील. तर आत्ताच्या जनरेशनला किंवा तरुण वयात आलेल्या मुला मुलींना पालकांनी कसं ट्रीट केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी समजवल्या पाहिजेत? कारण ह्या गोष्टींवर मोस्टली कोण बोलत नाही, बोलायला थोडं जळत जातं. मला नाही वाटत माझा कुठलाच पॉडकास्ट या प्रश्नाशिवाय होतो. मी पालक आहे, 21 वर्षाची 22 वर्षाची मुलगी आहे मला, पण मलाच ह्या गोष्टीवर तिच्यासोबत संवाद करायला किती वेळ लागला ना गं. त्यामुळे तुझ्या प्रश्नाच्या उत्तर देण्याऐवजी मी तुला प्रश्न विचारते की तू हे गृहीत धरतेस का की त्या पालकांना बोलता येतं? जे पालक त्या मुलाशी बोलणार आहेत त्या पालकांना बोलता येतं का त्या विषयावर? ते शेवटचे बेडरूममध्ये बसून बोलले होते का? आज पण आपण सभ्यता आणि संस्कृतीच्या नावावर हॉलमध्ये भांडू शकतो का मुलांसमोर? धडाधड, म्हणजे बायकोला मारेल, बायको नवऱ्याला वाटेल ते बोलेल, किचनमध्ये भांडे आपटेल, पण एका मिठी मारली किंवा बघ काल आमचं आणि तुझ्या बाबांचं छान चालतं, आमची इंटिमेसी छान असते, आमची सेक्शुअल लाईफ छान चालली आहे, आमच्या सेक्शुअल लाईफमध्ये आम्हाला हे प्रॉब्लेम झाले होते, आमच्या सेक्शुअल लाईफमध्ये आम्हाला ह्या गोष्टी इतक्या उशिरा कळल्या आणि आम्हाला खूप अज्ञान होतं, असं एखाद्या आई आणि बाबा बसून बोलू शकतात का मुलांशी? आणि जर तुम्हाला आपसात तो संवाद नाही करता येते तर प्लीज डू रिमेंबर यू आर नॉट क्वालिफाईड टू टॉक ऑन दॅट टॉपिक विथ युअर किड. कारण तुम्ही काय मिसइन्फॉर्मेशन देऊन बसाल. कारण माझ्याकडे एक केस होती 33 वर्ष आणि तिनं सेशन फक्त आणि फक्त माझा कुठला तरी पॉडकास्ट बघून म्हणे मॅडम मी आयुष्यात कोणाशी बोललेले नाही, मला तेवढं फक्त तुमच्याशी बोलायचं आहे, मला सल्ल्यासाठी मी आलेले नाही आहे. म्हटलं 33 वर्षाची होती, 3 वर्ष छान लग्न होतं, पण त्या 30 वर्षापर्यंत 10 ते 12दा तिच्यासोबत वेगवेगळ्या इतक्या अब्यूजच्या घटना घडल्या होत्या. आणि त्याची सुरुवात झाली होती जेव्हा ती 3रीत होती. घरातल्या सख्या चुलत भावाने तिच्यासोबत थोडंसं रात्री इकडे हात लाव तिकडे हात लाव, आणि मग ती रात्रीतनं उठली अशी आणि तिला कसं तरी झालं आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन ती आईला बोलली की आई बघ काकाच्या मुलांनी असं केलं. ती बोलली तूच वेडी वाकडी काही पण वागली असशील आणि काहीतरी केलं असेल, यापुढे तू नीट वागत जा. दॅट वॉज हर फर्स्ट रिस्पॉन्स. महिना झाल्यानंतर त्यांची जॉईंट फॅमिली होती, ते सम अदर म्हणजे मोठ्या काकांच्या एका मुलाने सम सेम एपिसोड, कारण त्या एपिसोडची घरात खूप बोंबाजा झाला होता अनफॉर्च्युनेटली. मग परत ते झाल्यावर परत ती मुलगी आईकडे गेली की आई बघ ना माझ्यासोबत परत असं झालं. तेव्हा परत ती आई म्हणते तू वागतेच अशी की तू लोकांना आकर्षित करते आणि मग लोक येऊन तुझ्यासोबत काय पण करता आणि मग हे असं सगळं घडतं. इथून तिचं फाउंडेशन सुरू झाल्यानंतर त्या मुलीच्या डोक्यात ते बसून गेलं होतं. मग मला सांग ना, मग इथे ज्ञान मी कुणाला द्यायचं? त्या मुलीला का तिच्या आईला? असं नाही ना का होत. सेक्स हे इतकं सेन्सिटिव्ह आणि वल्नरेबल टॉपिक आहे ना, कृती म्हणून करणं वेगळं आणि ती इमोशन म्हणून व्यक्त करणं वेगळं, आणि त्याची वोकॅबलरी नाही आहे आपल्याकडे ना. त्या अवयवांना आपण वोकॅबलरीमध्ये बोलू शकतो का लिंग, बोलू शकतो का योनी, बोलू शकतो आपण आईबाबांसमोर बसून लिंग हा शब्द उच्चारून बघ तू, नाही बोल. अरे मर्यादा नाही, अरे मर्यादा काय, ते अवयव घ्यायचं मला आत. आईबाबांपेक्षा चांगलं विश्वासाचं कोणी नाही आयुष्यात. आईबाबा जसं सांगतील ते दगडावरची रेष असते. मग आईबाबांनी जेव्हा नीट बसून सांगितलं किंवा आईबाबा आणि ते मुलगा मिळून आमच्याकडे या ना, काम सीक नॉलेज, आणि ज्याचं तुम्ही तज्ज्ञ नाहीत त्याची हुशारी प्लीज मुलांसमोर करू नका. निदान त्यांना तुम्हाला शिक्षण देता येत नाही ना, मिसइन्फॉर्मेशन देऊ नका. आई लहानपणापासून सांगून मोठं करते
तिथं हात लावू द्यायचं नाही, तिथं हात लावू द्यायचं नाही, बसलेलं असतं डोक्यात. मग ते खूप दुखतं, काही करू द्यायचं नाही. आपली लाज मर्यादा तिथं असते, सांभाळून राहायची. आणि मग 25 वर्षानंतर लग्न होतं. प्रेम विवाह जरी झाला तरी सेक्स करताना आईचा डायलॉग घरघरतो डोक्यात. म्हणजे काय करू नये हे सांगितलं जातं, पण काय करावं ते नाही सांगितलं. आणि नाही सांगितलं जात. मान्य करू की आम्हाला नाही शिकवलं आमच्या आईबाबांना, आम्हाला नाही पुढे ते सांगता येते. वी हॅव एक्सपर्ट्स ना सिटिंग टू डू दॅट. निदान हाच पॉडकास्ट आई वडिलांनी मुलांनी टीव्हीवर फुल व्हॉल्यूममध्ये बसून पाहायला पाहिजे. काय वल्गर किंवा ऑप्सिंग काय होतं का आपल्या संभाषणात? कुठे मी बजावून सांगू शकते की हा पॉडकास्ट अगदी मोठ्या एखाद्या थिएटरच्या 70 mm स्क्रीनवर जरी लावला तर 300 लोक अशी मान वर करून बघू शकतात. ती स्पेस तरी द्या आम्हाला बोलायची. आम्हाला बेडरूममध्ये करणाऱ्या ॲक्टिव्हिटीबद्दल हॉलमध्ये बोलू तरी द्या, व्यक्त होऊ द्या, मग सोपं होऊन जाईल. आता एक मला प्रश्न आहे, माझ्याबरोबर प्रत्येकालाच प्रश्न पडला असेल हा, की रिलेशनशिपमध्ये समोरचा माणूस आपल्याला चीट करतोय हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कसं ओळखायचं? सी बॉडी लँग्वेजवरनं कसं ओळखायचं पेक्षा मी असं म्हणेन बॉडी लँग्वेज बघून आपल्याला एक अंदाज येतो. आपल्याला 100% अंदाज येतो की हा माझा व्यक्ती ना असा वागत होता. आता ह्याच्या डोळ्याचे हावभाव बदलतात. सेक्शुअली प्रोबेबली तो जवळ येत नाहीये, कारण त्याचं काहीतरी बिनसलंय हे मला आतून कळतं, माझं गट बोलतंय. हे स्त्री असो पुरुष असतो, हे नोटीस होतं. हे नोटीसच करत नसाल तर ते तर खूप डेंजरस आहे, पण हे नोटीस करणं खूप सुंदर आहे. पण प्रीती, बॉडी लँग्वेजवरनं अंदाज येऊ शकतो. बॉडी लँग्वेजवरनं तुम्ही ठरवायचं नाही लगेच की तो चिटिंगच करतोय. हे म्हणजे महाभयंकर आहे. साधा ताप येतो ना आपल्याला, ताप आपण असं आधी हात लावून बघतो. कणकण आली, ताप आला, मग आपण हात लावून बघतो. ते पण बघतो, ह्या बाजूनी नाही बघत, ह्या बाजूनी बघतो. पण तरी आपण जातो, थर्मोमीटर आणतो, मग लावतो थर्मोमीटर, चेक करतो, थर्मोमीटरवर बघतो की किती ताप आला. मग पहिल्या एखाद्या दिवशी क्रोसिन देऊन बघतो, पण नाही क्रोसिन देऊन बरं वाटलं तर त्या तापाचं काय डायग्नोसिस असेल, ते ताप कशामुळे आलंय किंवा काय इन्फेक्शन झालं याच्यासाठी आपण तज्ज्ञाकडे जातो आणि मग आपण एका निष्कर्षाला पोचतो. फक्त बॉडी लँग्वेज बदलली आणि मग तो चिटिंग करतोय नसतं तसं. बॉडी लँग्वेज इज 58%, टोनॅलिटी इज 55% इज बॉडी लँग्वेज, 38% इज टोनॅलिटी and 7% आर वर्ड्स. तर ह्या सगळ्याचं समीकरण करून संवाद होणं, प्रामाणिकपणे संवाद होणं. कारण एका नात्यामध्ये जर इतकी स्पेसच नसेल की मला फक्त त्याची बॉडी लँग्वेज बघून डायरेक्ट चिटिंगवाला लेबल लावायचं आहे, तो करत असेल किंवा तो नाही करत असेल हा पुढचा भाग आहे, पण तो नात्याचा अपमान आहे की तुम्हाला बॉडी लँग्वेज गेसवर्क करावं लागतंय. नात्यात प्रामाणिकपणा आहे ना, नात्यात खुलेपणा आहे. आणि येस, इफ यू आर फीलिंग दॅट, यू सिट, यू टॉक, यू गेट युअर डाऊट्स क्लिअर्ड. कारण सेल्फ डाऊटपेक्षा डाऊट क्लॅरिफाय करून घेणं हे कधी पण चांगलं ना. आणि हो, आणि हे कन्व्हर्सेशन खूप सेन्सिटिव्ह असतात. कधी इगो हर्ट होईल, कधी तुमच्या बोलण्यामुळे तुम मेरे पे शक कर रहे असं वाटेल, आणि समोरचा खूप शार्प असेल बॉडी लँग्वेजमधनं न दाखवण्यात, तर मग तुम्ही काय करणार आहे? मग एनिथिंग अँड एव्हरीथिंग विच इज सस्पिशियस वाटलं. आपण बघ ना, दूध 2 दिवस नाही गरम केलं तर हलकासा असं टेस्ट करून बघतो की उतरलं तर नाही ना. भात फ्रीजच्या बाहेरच ठेवला असेल, नाही ठेवला आत, तर आपण वास घेतो. उतरलं नाही आहे ना, वास घेतो, थोडं टेस्ट पण करतो. म्हणजे आपण बघतो तिथं असं चिकट झालंय, मग वास घेतो. आपण सगळे सेन्सेस वापरतो ना, मग ठरवतो की हे उतरलंय, मग आपण त्याला टाकून देतो. पण आपण असंच नुसती शंका आली, रूममध्ये काहीतरी दुसरीकडे घाण ठेवलं असेल आणि त्याचा वास येत असेल म्हणून ताजं शिजवलेलं भात आपण टाकून नाही देत. सर, यू नीड प्रोफेशनल हेल्प, period. So how smart you are is not the test here. But तुमचा एक चुकीचा डाऊट एका चांगल्या नात्याला खराब करू शकतो, किंवा खरंच तो व्यक्ती तुम्हाला चीट जरी करत असेल तर योग्य मार्गाने तुम्ही त्या नात्याला एकतर वाचवू शकता किंवा मूव ऑन होऊ शकता. सो डोंट चेक युअर एबिलिटीज, गो अँड सीक प्रोफेशनल हेल्प. मला माहिती आहे मी तुमचा खूप वेळ घेते, पण एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, की आपण प्रेमावर बोललो, सेक्सवर बोललो, रिलेशनशिपवर बोललो, पण पूर्वी एक प्रथा होती की लग्नानंतरनं
नवरा बायकोला एका रूममध्ये ठेवायचं, म्हणजे ते पहिल्यांदाच सेक्स करतात का हे तपासण्यासाठी, की ती मुलगी वर्जिन हा शब्द, की ती मुलगी वर्जिन आहे का. तर मग हे खरंच ओळखता येतं का की ती मुलगी वर्जिन आहे का, तिने ह्याच्या आधी सेक्स केलाय का, किंवा तो मुलगा वर्जिन आहे का, त्यांनी ह्याच्या आधी सेक्स केलाय का. जर जे फॉलोअर्स मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात तिथं तर ह्या एका प्रश्नाला घेऊन मी दर महिन्यात, माझी टीम म्हणते मॅडम ह्याच प्रश्नाचं कितीदा उत्तर देता. मी दर महिन्यात हा प्रश्न उचलते. माझ्या मेल बॉक्समध्ये मेल येतो, मॅम मुलगी ना ह्याच्या आधी सेक्स केलंय कसं कळणार. मॅम आमचं पहिल्यांदा सेक्स झालं, तिला ब्लिडिंगच नाही झालं, मग ते कसं कळणार. कळणार म्हणजे काय आहे माहिती आहे प्रीती, तुम्ही प्रामाणिकपणे विचारायचं, समोरच्याने खऱ्यापणाने जाणीवपूर्वक खरं उत्तर द्यायचं, मिळालेलं उत्तर हजम करण्याची एबिलिटी ठेवायची आणि मग ते नातं पुढे घेऊन जायचं. हे सत्य आहे. वर्जिनिटी हॅज नथिंग टू डू विथ ब्लीडिंग. वजायनल ऑरिफिस असतं, योनी असते, योनीला 3 होल्स आहेत. एका होलमधनं लघवी बाहेर येते, तिथून आत काहीच जात नाही. दुसऱ्या होलमधनं पेनिस एकतर आत जातं, महावारीचं ब्लड बाहेर येतं, किंवा डिलिव्हरीच्या वेळी बेबी बाहेर येतं. अँड देर इज वन मोर होल जिथून स्टूल बाहेर येतं. नाव द सेकंड होल विच इज वजायनल ओरिफेस, म्हणजे योनीच्या आत जिथून वजायना जातो, म्हणजे जिथून पेनिस आत जाणार आहे, तिथे खूप पातळ लेअर असते विच वी कॉल हायमेन. ती इतकी म्हणजे ह्या रूममध्ये ह्या टिश्यू पेपरपेक्षा पण ती पातळ असते. म्हणजे त्या टिश्यू पेपरचं 1/10 असेल तेवढी ती पातळ असते. मी फक्त जोरात ह्या चेअरवरनं उडी जरी मारली असेल 6वीत 7वीत 8वीत तरी ती ब्रेक होऊ शकते. घोड्यावर बसले ती ब्रेक होऊ शकते. कुठल्याही रिगरस ॲक्टिव्हिटीनं ती ब्रेक होऊ शकते. काही लोकांमध्ये सेक्स करताना ती ब्रेक होऊ शकते. सो हायमन रप्चर इज व्हेरी नॉर्मल. काही लोकांमध्ये हायमन रप्चरच नाही होत, मग तिथं हायमनेक्टोमी करावी लागते. सो दिस इज द ॲनाटॉमी. ना फर्स्ट टाईम सेक्स केला तर ते देर इज अ फ्रिक्शन ना देअर, आणि ती मुलगी अशी, तिच्यासाठी ते सगळं नवीन असतं, तिथं स्पाझम होत असतो. पण म्हणून आम्ही लुब्रिकेशन, कम्युनिकेशन, कन्सेंट याच्यावर एवढ्या रील्स बनवतो. सो फर्स्ट टाईम पेनिस गोईंग इन आउट थ्रस्ट होतं, तर स्लाईट ब्लिडिंग होऊ शकते. कुणाला होईल, कुणाला नाही होईल. सो फर्स्ट टाईम सेक्स इज ऑलवेज पेनफुल इज मिथ. फर्स्ट टाईम सेक्स इज ऑलवेज ब्लिडिंग इज मिथ. कुणाला विथ ब्लिडिंग विथ पेन होईल, कुणाला नो ब्लिडिंग आणि नो पेन होईल. वर्जिनिटी इज नॉट अ कॅरेक्टर सर्टिफिकेट. वर्जिनिटी इज जस्ट अ टर्मिनॉलॉजी. ते एका डिक्शनरीमधला एक शब्द बनवून ठेवलेला आहे. त्याच्याने त्या स्त्रीचं चारित्र्य नाही ठरवत. निदान मुलींमध्ये मी तर म्हणेन चला हायमन आणि ब्लिडिंग आणि हा सगळा प्रकार. मुलांचं काय, मुलांचं काय बॉस, मुलांचं काय ना, आज पण नावापुढे बापाचंच नाव असतं ना. मग ते मूल तुमचं आहे ह्याच्यासाठी DNA करत बसतो ना, बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही पहिल्यांदा माझ्याशी कमिटेड रिलेशनशिपमध्ये येताना तुमचं पेनिस तुम्ही कितीदा कुणाच्या वल्वामध्ये आत घातलंय ह्याचं प्रमाण विचारणं, प्रमाण म्हणते मी, ह्याची चर्चा करा. हे बसून बोला. आणि हेही सांगते, ही इतकी वैयक्तिक इन्फॉर्मेशन असते ना का. माझ्याकडे केसेस आहेत, रिलेशनशिपमध्ये जायचं, आता लग्न करायचं, आता चल मग तुझे किती प्रिव्हियस रिलेशनशिप, तुझे किती बॉडी काउंट, असं फार विश्वासात घ्यायचं, सगळी इन्फॉर्मेशन काढून घ्यायची आणि मग एक्सप्लॉइट करायचं त्या माणसाला किंवा किकआउट करायचं नात्यातनं. त्यामुळे ती माझी खूप पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. आय डिसाईड वेन आय एम कम्फर्टेबल शेअरिंग. हां, इतकं प्रामाणिक असलं पाहिजे. आय हॅव अ पास्ट बट आय आय रेडी टू शेअर इट नाव. सो यू हॅव वर्जिनिटी, कॅरेक्टर, सेक्स, हे इतकं मोराल, एथिकल, इतकं बहार आहे ना त्याच्यावर. नात्यांची सुरुवात निदान ह्या प्रश्नावर नसली पाहिजे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण ह्या प्रश्नाला विचारायची पद्धत आणि विचारण्याची वेळ आणि मिळालेलं उत्तर, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ती तुमच्याकडे तेवढी मॅच्युरिटी असेल तो बॉस पूछो और रिलेशनशिप में रहो, वरना प्रिफरेबली आई वुड से सिंगल रहो ना. फिर क्यों झमेले में पडते हो. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इतका आम्हाला टाईम दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. ही आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली ती माहिती तुम्हाला सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण वाटली असेल अशी मी आशा करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी, त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी
आपल्या अनसीन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.